नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल ग्रॅज्युइटीतील फरक. उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त झालेल्यांना मिळणार लाभ. महाराष्ट्र शासनाने ग्रॅज्युइटीची 20 लाख रुपयाची मर्यादा केवळ 1 सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू असल्याचा जी.आर. काढला आहे. त्याला मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेत 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ग्रॅज्युइटीची 20 लाख रुपयांची मर्यादा लागू असावी अशी मागणी केली होती. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत यावर याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत असे निर्देश शासनाला देण्यात आले. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. फरकाच्या रकमेसाठी पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना काय करावे लागणार? कर्मचाऱ्याने आपल्या मूळ आस्थापनेत जाऊन तेथील पेन्शनची फाईल तयार करून एजी ऑफिसकडे पाठवणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तिथे सर्व कागदपत्रे व पुरावे सादर केल्यानंतर पुढील मंजुरीसाठी ही कागदपत्रे एजी ऑफिसकडे पाठवण्यात येईल. तत्पश्चात मंजुरीनंतर फरकाची रक्कम पहिले कोषागारात आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.